दिसतेय की नाही? अगदी सुरेख. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आणि आज आपण बनवली आहे स्पेशल नैवेद्य थाळी दसऱ्यासाठी. आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बनवलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आरोग्यदायी गोकर्णाच्या फुलांपासनं. आमच्या बागेतल्या वेलाला आज खूप फुले लागली होती. बघा किती सुंदर दिसतंय हे. चला आता रेसिपीला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रिक केटलमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि मग आपण ह्यामध्ये तोडून आणलेली फुले टाकायची आणि 2 ते 3 मिनिटं हे पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी छान उकळलं की मस्त त्या पाण्याचा असा निळा रंग तयार होईल. आपल्या थाळीत 4 पदार्थ आहेत, त्यामुळे जरा जास्तच पाणी घाला. ही थाळी बनवली आहे फक्त अर्ध्या तासामध्ये. ती कशी हे व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तांदूळ शिजायला घालायचा आहे. त्यामुळे पाणी गरम करायला ठेवलं आणि तांदूळ धुवून त्यामध्ये शिजवायला टाकलं. वरून थोडं मीठ आणि थोडंसं तेलही घातलं. मग दुसऱ्या बाजूला तांदळाचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं आणि सगळं मिक्स करून आपण पिठाचा गोळा मळून घेणार आहोत. आता आपले सगळेच पदार्थ हे काही डार्क निळ्या रंगाचे होणार नाहीत. प्रत्येक निळ्या रंगाची शेड तुम्हाला त्या पदार्थांमध्ये दिसेल. आता दुसरीकडे खीर करायसाठी पातेल्यामध्ये दूध घेतलं. गोकर्णाची फुले घालून 15 मिनिटं आपल्याला ते भिजवत ठेवायचे आहेत. मग भाजीसाठी एक बटाटा चिरून घेतला. छान अशा त्याच्या बारीक बारीक पातळ फोडी करून घ्यायच्या. खिरीसाठी लागणारं दूध आपण 5 मिनिटं पहिल्यांदा थोडंसं गरम करून घेणार आहोत आणि नंतर 15 मिनिटं त्याला असं ठेवणार आहोत नॉर्मल टेम्परेचरला. आता बटाटे पण पाण्यामध्ये मिक्स करून त्याला शिजायसाठी ठेवलं आहे. थोडंसं मीठ पण टाकलंय. बटाटे शिजून झाले की तडक्याची तयारी. तेलामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची. मग एकदम बारीक चिरलेली मिरची आणि कांदा परतवायचा. मग थोडासा कढीपत्ता घालून मीठ फिरवायचं आणि मगाशी शिजवलेले बटाटे ह्याच्यामध्ये सोडून द्यायचे. बटाटे इतके सुरेख दिसतायत की तुम्हाला बघूनच ते खावेसे वाटतील. आता भाजी तर तयार झाली. चला आता तडका देऊया भाताला. आपला भात बघा एकदम मस्त शिजलाय. आता ह्याला छान मोकळं करून घ्यायचं. पॅनमध्ये तूप टाकलंय. तुपामध्ये थोडेसे जिरे घालायचे, 2 मिरच्या घालायच्या खोडून, थोडेसे काजू, बेदाणे आणि आम्ही पिस्ता पण घातलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये भात छान परतवून घ्यायचा. वरून थोडं मीठ फिरवायचं आणि तुम्हाला हवा असेल तर लिंबाचा रस टाकला तरी चालेल. आपला भात इथे रेडी आहे. आता खिरीची तयारी. खीर तर सगळ्यात साधी, सोपी आहे. कोणीही बनवू शकेल. भाजलेला रवा आपण दुधामध्ये मिक्स करणार आहोत. मग त्याच्यामध्ये साखर आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले की आपली खीर अगदी 2 मिनिटांमध्ये तयार होते. आणि सगळ्यात शेवटी राहिला तो भाग म्हणजे आपली पुरी. पिठाला थोडंसं तेल लावायचं आणि गोल-गोल पुऱ्या लाटून घ्यायच्या. गरमागरम तेलामध्ये टमटम अशा फुगतील आणि तुमची थाळी अगदी रेडी होऊन जाईल. या दसऱ्याला हा नैवेद्य थाळीचा बेत केलात तर देवही तुमच्यावर खुश होतील आणि खूप सारे आशीर्वाद देतील. चला आता प्लेटिंगची तयारी करूया. सगळ्यात पहिल्यांदा मध्ये भात वाढलाय. त्यानंतर साईडला बटाट्याची भाजी, मग खीर आणि मग टमटम फुगलेल्या गोल पुऱ्या. ह्यांचे बघा रंग किती सुरेख दिसतायत. आणि हे पाहून कोणाच्या पण तोंडाला पाणी सुटेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.